नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत। मी मनीषा आणि आज आपण बनवतोय मस्त अशी, बघू शकता ह्या रिंग्स आहेत आणि ज्या उपवासाच्या रिंग्स आहेत, साबुदाण्यापासून बनलेल्या ह्या रिंग्स आहेत। एवढा सुंदर बनल्यात, अगदी बघू शकता ट्रान्सपरंट काची अशा आहेत। ज्या तुम्ही बाहेरून ज्या रिंग्स आणता त्यापेक्षा या उपवासासाठी छोट्या मुलांना द्यायला, टिफिनला, खायला, उपवासालाही तुम्ही मस्त अशा बनवू शकता। अगदी झटपट आणि पटकन होणाऱ्या आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा। रिंग्स बनवायला जशा सोप्या आहेत तशा खायलाही सगळ्यांनाच आवडतात। इथे मी तेल गरम करून घेतले आणि तुम्हाला मी फ्राय करूनही दाखवते। बघू शकता किती मस्त फ्राय होतात त्या आणि एवढ्या फुलतात ही मस्त। हे बघू शकता एवढी छोट्या छोट्या रिंग्स होत्या आणि आपण याच्यात घातल्यानंतर बघू शकता फ्राय झाल्यानंतर किती मोठ्या मोठ्या झाल्यात त्या, एकदम फ्राय होऊन। हे बघू शकता काय दिसतंय, अगदी बांगडीच्या आकाराच्या, आपल्या ज्या हाताची बांगडी असते सेम त्या पद्धतीने ह्या फुलून मोठ्या झालेत आणि एवढं सुंदर बनलेत ना, तुम्हाला नक्कीच आवडतील। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा तुम्ही आणि बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील। अगदी सुंदर, तुम्हाला तोडूनही दाखवते। बघू शकता कसं आहे, एकदम चुरचुरीत हाताने बोललं तरी असं काय मस्त कुरकुरीत झालेत। बघू शकता अगदी मुलंही आवडीनं खातील अशा आहेत। मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, बघू शकता तो मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून जास्त, बघू शकता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा साबुदाणा पूर्ण भिजला गेला पाहिजे, तर त्याच्यावरती पाणी असं इतपत येईल असं पाणी घालून घ्यायचं। बघू शकता हा मी साबुदाणा पूर्ण बुडलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं वरती पाणी राहिलेलं आहे। हे बघू शकता साईडनं इतपत पाणी मी घातलेलं आहे। याला मी आता पूर्ण रात्रभर भिजवून देणार आहे, म्हणजे 8 तास कमीत कमी हे भिजून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे पाहू शकता आपण 1 रात्र साबुदाणा मस्त असा भिजला आणि मस्त असा बघू शकता किती छान फुलून आलाय। हा एकदम दाणेदार असे मस्त टपोरे टपोरे झाले तसे दाणे, ते फुलून एकदम सॉफ्ट झाले। हे बघू शकता अगदी असा फुटला जातोय, चुरा व्हायला हवा त्याचा, असा मस्त सॉफ्ट भिजलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे मी तोवर काय करणार आहे, पाणी गरम करायला ठेवते आपल्याला रिंग्स बनवायचे साबुदाणे त्यासाठी। तर इथे बघू शकता पाणी घेतले मी, ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजत घेतला त्याच वाटीनं मी ते पाण्याचं माप दाखवते तुम्हाला। आपण 1 वाटी साबुदाणा भिजत घातलाय, तर त्यासाठी किती पाणी घ्यायचं आपल्याला तेही प्रमाण आपल्याला बघायचं आहे। इथे मी 1 वाटी घातले आणि ही दुसरी वाटी घालते। अशा किती वाट्या घालायच्या हेही महत्त्वाचं आहे, कारण रिंग्स बनवताना ती पातळ झाली नाही पाहिजे किंवा घट्ट नाही झाली पाहिजे, हेही महत्त्वाचं असतं। तिसरी वाटी आहे, त्यामुळं काय होतं, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं तर आपलं रिंग्स बनवायला खूप सोप्या होतात आणि आपलं प्रमाण वेळ वाचतो। तर इथे बघू 4 वाटी घातलेला आहे मी, टोटल 4 वाटी पाणी घातले आणि 1 वाटी मी एक्स्ट्रा घालणार आहे। आणि गरम झालं की काय करायचं, त्यातले 1 वाटी आपण कमी करून घ्यायचं, म्हणजे पाण्याची उकळी यायला हवी यासाठी तुम्ही हे तुम्हाला सांगितलं। शिवाय मी आता याच्यातच हे बघू हे पाणी गरम करायला ठेवलंय, तर आता आपण काय करायचं ते पाहूया। इथे आता आपल्याला काय करायचं ते पाहूयात। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्येच हा बघू शकता शाबू जो आपण भिजत घातलेला होता रात्री, तो काय करायचा थोडा थोडा घ्यायचा, याच्यामध्ये घालायचा आणि मस्त असा बारीक, एकदम बारीक करून घ्यायचा फिरवून। पाणी घालायचं नाही, फक्त बिना पाण्याचाच याला मस्त असा फिरवून घ्यायचा आहे। जेवढा होईल तेवढा बारीक करायचा। हा इथे पाहू शकता मस्त असं एकदम बारीक झालाय, पाणी घातलेले नाहीये मी। हे बघू शकता अगदी कशी पेस्ट तयार झाली, इथे बघू शकता ही अशा प्रकारे ही पेस्ट झाली पाहिजे, एकदम स्मूथ अशी। थोडंसं रवाळसर राहिला तरी हरकत नाही, फक्त जेणेकरून त्याच्यामध्ये जे आपण साबुदाण्याचे दाणे आहेत ते तसे शिल्लक नाही राहिले पाहिजे, तेवढी काळजी घ्यायची, नाही तर मग हरकत नाही असा थोडासा रवाळसर राहिला तरी। हे बघू शकता अशा प्रकारे हा मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व बनवून घेते। इथे पाहू शकता मस्त अशी साबुदाण्याचं आपण मस्त अशी ही बारीक पेस्ट करून घेतली। इथे पाहू शकता मस्त खूप सुंदर झाली। जर तुम्हाला उपवासाला जर मीठ म्हणजे मिरची आणि जर जिरे वगैरे खात असाल, थोडीशी कोथिंबीर खात असाल, तेही तुम्ही याच्यामध्ये बारीक करताना घातलं तरी हरकत नाहीये। इथे पाणीही गरम झाले, बघू शकता उकळी आली त्याला। तर आता काय करूया, आपल्याला यातलं आपण 5 वाटी पाणी ठेवलंय, तर यातलं आपल्याला काय करायचं आहे, 2 वाटीच्या अंदाजे पाणी, 1 वाटीच्या अंदाजे कमी करूया, कारण आपल्याला किती लागणार अंदाज कळू शकत नाही, तर आपण 1 वाटीच्या अंदाजे पाणी कमी करतोय। इथे बघू शकता 1 वाटीचं मापाने मी पाणी काढलेलं आहे साईडला, जर लागलं तर आपण ते मागून घालायचं आहे। तोवर आता काय करूया आपण, इथे मी घालते मीठ। तुम्हाला मी आत्ताच सांगितलं मिरची वगैरे तुम्हाला जर खात असाल, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये चटपटीसाठी घालू शकता। 2 आणि हाफ चमच, म्हणजे 2.5 चमच मी घातले। थोडंसं खारटसर हवं, कारण खारटसर असलं की मुलं वगैरे खातात, तर आपण 2.5 चमच घातले। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्तही करू शकता।
आता काय करायचं, आपण यातला थोडा थोडा हे घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि हे ते घालून घ्यायचं बारीक केलेलं. हे बघू शकता. याला मिक्स करूया. थोडं थोडं घालायचं. गॅस स्लो केलेला आहे. आता सर्व बारीक केलेलं आहे ते घालते एकदाच आणि परत मिक्स करून घेते. फक्त तुम्हाला जर जमत नसेल मिक्स करायला तर थोडं थोडं घालून घ्या आणि मग चांगलं मिक्स करून घ्या. हे बघू शकता. गॅस टोटली मी कमी केलेला आहे. इथे गडबड करायची नाहीये. थोडं मिक्स करताना विक्स घ्या आणि त्याच्या साहाय्याने काय करायचं असं, किंवा चम्मच घेतला मोठा त्यानेही हरकत नाही. असं करून पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. इथे पाहू शकता हे मस्त असं मी मिक्स करत आणलंय. हे बघू शकता. त्यातल्या पूर्ण डिकळे अशा फोडून घेतल्यात चम्मचने. तुम्ही अशाच प्रकारे आधी विक्सने मिक्स करून घ्या. जर विक्सने तुम्हाला व्यवस्थित नाही झालं तर असं चम्मचनेही त्याला मिक्स करून घेऊ शकता. आणि राहिलेल्या कुठे जर गिटळी असेल तीही तुम्ही अशा प्रकारे फोडून घेऊ शकता. आपल्याला शिजायला वेळ शकता. आता मस्त असं हे एकदम काचीदार आणि घट्ट असं तयार झाले. बघू शकता. जसं आपण पापडी करायला भातवड्या करायला सोडतो ना, सेम त्या पद्धतीनं घट्ट आलं की हे समजायचं शिजलं गेलं. आणि शिजल्यानंतर ओळखू शकतो एकदम काचीदार आणि चकाकी येते त्याला. याच्यावरून समजायचं की हा आपलं रेडीच झालंय. आणि पाहिजे तर तुम्ही प्लेटमध्ये सोडूनही बघू शकता. जर ते थांबायला लागलं तर ते आपलं रेडी झालं असं समजायचं. तर आता हे आपण सोडायला घेऊयात. तर मी ते काय वापरणार आहे तेही तुम्हाला दाखवते. म्हणजे साचा वगैरे न वापरता आपण त्याच्याऐवजी काय वापरायचं तेही आपण पाहणार आहोत. हे बघू शकता किती घट्ट आलं. लगेच असं घट्ट आलं. आता इथे मी काय केलंय, खाली छोटंसं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये काय केलं, ही मिठाची पिशवी जी आहे, साल्टची पिशवी आहे. इथे दुधाची पिशवी ही आणली. दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही वापरू शकता. आणि ह्या पिशवीला मी खाली छोटासा एकदम होल पाडून घेतलाय. इथे बघू शकता हा छोटासा होल खाली लास्टला पाडलाय. आणि तो काय करणार आहे, खाली अशी एकदम लहान असं घ्यायचा पाडून आणि पिशवीला खाली अशी ह्याच्यामध्ये ठेवायची. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पिशवी पहिली स्वच्छ धुवून घ्या. हे बघू मी धुवून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की आपलं जे आहे मिश्रण ते याच्यामध्ये भरायचं. अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. फटाफट आणि होऊन जातं. हे बघू शकता मी याच्यामध्ये भरते. आणि 2-3 दिवस चांगलं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कागद हतरलेला आहे. आणि कालच्या इथे माझ्या पापडही आहेत ते सुकत आहेत अजून. ते सुकल्यानंतरही मी तुम्हाला दाखवणार आहे तळून कसे मस्त बनतात ते. हे बघू शकता मी इथे आता पिशवी बरोबर भरली आहे. पूर्ण नाही भरली का तर गरम आहे. सोडायलाही यायला हवं. आता आपण सोडून घेऊया. सोडते बघू शकता रिंग सारखं आपल्याला गोल सोडायचे. हे बघू शकता अगदी पटकन होतं. पापड्या तिकड्या कशाही तुम्ही जसं हव्या तसं शेप त्याला देऊ शकता. गरम आहे, थोडी भाजतं का पिशवी, काळजी घ्यायची सोडताना. हे असं हे बघू शकता. आणि थोडंसं जाडसर सोडायचं का तर सोडल्यानंतर हे अगदी पातळ असं होऊन जातं. त्यामुळे थोडंसं सोडताना जरासं जाडसर सोडायचं. हे बघू शकता. बघू शकता मस्त अशा ह्या रिंग्स आपल्या तयार होत आहेत आणि पटकन होतात. किती साऱ्या उन्हात असल्यामुळे जरा जर दिसत नसेल, सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. सावली थोड्या पडली तेव्हा तुम्हाला दिसतील एकदम परफेक्ट अशा. हे बघू शकता.